बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोल्हापुरात आहे। खरं तर कोल्हापूर आणि फुटबॉलचं एक वेगळं कनेक्शन आहे। कोल्हापुरात दोन फुटबॉल क्लबमधला वाद आता थेट दंगलीपर्यंत पोहोचलेला आहे। सिद्धार्थनगर परिसरामध्ये एका फुटबॉल क्लबने लावलेल्या बॅनरवरून मोठा वाद निर्माण झाला। हा वाद पेटला। पोलिसांनी मध्यस्थी करून सुद्धा दोन गट रात्री एकमेकांवर चालून गेले। दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली, गाड्यांची तोडफोड झाली, गाड्या पेटवण्यात आल्या। पण या दंगलीमागचं नेमकं कारण काय होतं, हा वाद नेमका कसा पेटला, जाणून घेऊयात। कोल्हापूरच्या दोन गटात तुफान राडा, दगडफेक, जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड। बॅनर आणि साऊंड सिस्टमचा वाद दंगलीपर्यंत पोहोचला। कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम उतू चाललंय का? कोल्हापुरात एका फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या बॅनरवरून दोन गटात तुफान राडा झालाय। सकाळपासून हा वाद सुरू होता, पण रात्री या वादाचं रूपांतर दंगलीत झालं। दोन्ही बाजूचा जमाव एकमेकांवर चालून आला। दोन्ही बाजूने दगडफेक झाली, वाहनं जाळली आणि तोडफोड सुद्धा केली। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर परिसरातील चौकात हा वाद सुरू झाला। राजेबाग स्वार फुटबॉल क्लबनं 31वा वर्धापन दिन साजरा केला। वर्धापन दिनानिमित्त क्लबच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली। याच बॅनरवरून दोन समाजातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले। दुपारच्या सुमारास पोलिसांनी मध्यस्थी करून वाद शांत केला। क्लबच्या वतीने लावण्यात आलेला बॅनर पोलिसांनी उतरवला, पण संध्याकाळी काही हुल्लडबाज तरुणांनी पुन्हा हा बॅनर लावण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या गटानं विरोध केल्यानंतर वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली। काही दंगलखोरांनी परिसरातली वाहनं पेटवून दिली। कोल्हापूर शहरात रात्री दोन गटांमध्ये जोरदार वाद जो आहे तो उफाळ्याचं पाहायला मिळालं। या वादाचं रूपांतर जे आहे ते दगडफेक, जाळपोळ यामध्ये झालं। मी सध्या याच परिसरात आहे ज्या ठिकाणी ही घटना जी आहे ती रात्री उशिराच्या सुमारास घडली। खर तर या सगळ्या परिसरामध्ये एका मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त हा सगळा प्रकार जो आहे तो घडल्याचं समोर जे आहे ते माहिती येते। खर तर मंडळाचा जो वर्धापन होता त्या वर्धापन दिनानिमित्त या परिसरामध्ये एक मोठं स्टेज घालण्यात आलेलं होतं। काही या ठिकाणी लाईट सिस्टीम असतील, साऊंड सिस्टीम असतील त्या लावण्यात आलेल्या होत्या आणि त्यातूनच एक राग जो आहे तो काही जमावाने धरला आणि या सगळ्या परिसरामध्ये हा जो सगळा वाद जो आहे तो निर्माण झाला। ही तीच दृश्य आहेत ज्या संपूर्ण परिसरामध्ये ही घटना जी आहे ती घडली। या सगळ्या घटनेनंतर या परिसरामध्ये काही जाळपोळीच्या घटना ज्या आहेत त्या सुद्धा घडलेल्या होत्या। ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। काचा ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत, काही बॅनर जे आहेत ते देखील फोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। रात्री ज्यावेळेस या ठिकाणी जमाव जो आहे तो आक्रमक झाला त्यावेळेस हे बॅनर जे आहेत ते फाडले गेले आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जाळपोळ असेल, दगडफेक असेल ती या सगळ्या परिसरात झाल्यामुळे कुठेतरी तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। खर तर CPR चौक परिसरात सगळा हा घटना घडल्यामुळं या सगळ्या घटनेकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष आहे। ही दृश्य आपण पाहतोय, गाडीच्या काचा ज्या आहेत त्या फोडल्या गेलेल्या आहेत। संपूर्ण हा परिसर जो आहे तो रात्रीच्या सुमारास तणावाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालं होतं। दोन गटांमध्ये दंगल पेटल्यानंतर पोलीस पथक दाखल झालं। पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या प्रमुख कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। सुमारे तासभर चाललेल्या या धुमश्चक्रीमध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काल रात्री CPR हॉस्पिटल जवळ दोन समाजामध्ये गैरसमजीमध्ये तेढ निर्माण झालेली होती। स्थिती हाताळण्यात आलेली आहे। परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे। कालच स्थिती अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती। आज पण सगळ्यांना आवाहन करतो की अफवाच्या बळी पडू नये। पूर्णपणे शांतता आहे। स्थिती रात्रीच अंडर कंट्रोल मध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची तपास चालू आहे। सध्या या परिसरात तणावपूर्व शांतता दिसतेय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। दुपारी 1-1:30च्या दरम्यान हा प्रकरण निवळलेलं। पुन्हा असं काय झालं की रात्री 9-9:30च्या दरम्यान त्यांना बोर्ड लावावा लागला। यामागे त्यांचा बोलवता धनी कोण आहे एकतर आम्हाला असं वाटतंय
सगळा प्रकार दिवसभर सगळे शांततेत चाललेला असताना रात्री 9-9:30च्या दरम्यान त्यांनी तो फलक लावून पुन्हा चितावणी देण्याचं काम केलं आणि फलक लावल्यानंतरनं त्यांना विचारणा केली असताना त्यांनी समाजातील काही आमच्या कार्यकर्त्यांना तरुणांना मारहाण केली. मारहाण करून ते दारूच्या नशेत होते, गांजा पिऊन होते, सगळी त्यांनी व्यसनं केलेली आणि त्यांनी मारहाण सुरू केली. मारहाण सुरू केल्यानंतर त्यांनी मग तो पुढे जो काही प्रकार घडला तो घडायला नको पाहिजे होता या शाहूंच्या नगरीमध्ये, पण अत्यंत वाईट असा प्रकार घडलेला आहे. त्यांनी समाजावर चाल करून आला. जर आपण प्रत्येक व्हिडिओज बघितले, जो प्रकार व्हायला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही दिवसभर प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून तसं दिसलं नाही आणि याच्या मागे त्यांचा बोलवता धनी नक्कीच कोणीतरी असेल असा एक आम्हाला प्रश्न आहे. हे असं बरोबर नाही आहे, कारण की खेळाडू वृत्तीनं आज खेळाडू वृत्तीचं खेळाडूंनाच उत्तर दिलं पाहिजे. हे न होता हे आज एखादं हे पोस्टर उभं राहिलं, ते पोस्टर उभं राहिलं, मी मोठा का तू मोठा, हे ह्यामध्ये निर्माण झाले. त्यामुळे ईर्ष्येचं पेवपुटाने ह्या तरुण पिढीला कसं सांगावं आणि काय बोलावं. त्या तरुण पिढीचं असं आलं की त्यांना हे 22 ते 30 वयोगटातली पोरं आहेत. मी सगळ्याच गोष्टीत की कुठल्या पूर्वी आम्हाला शिवायपेठेमध्ये एखाद्या आमच्या वयस्कर माणसांनी म्हणजे आमचे महिपतराव मोंद्रे असतील, रामभाऊ चव्हाण दादा असतील किंवा एखादे देवसराव सुरुशी बापू असतील, मी अशा आमच्या पेठेत एक मान्यवर त्या तिन्ही नुसतं हात केला तर आम्ही थांबायचो. ती आज परिस्थिती राहिली नाही की आज त्याच्या पुढे जाऊन ही पोरं दंगा करतात, म्हणजे मोठं लहान काय राहिलेलंच नाही. तसं फुटबॉल आणि राडा हे समीकरण कोल्हापूरकरांसाठी नवं नाही. कोल्हापूरच्या रांगड्या मातीत गेल्या 90 वर्षांपासून फुटबॉलचा खेळ रुजलाय. फुटबॉलचे सामने म्हटले की राडा ठरलेलाच असतो. कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबॉल हा रुजू केला इथे आणि त्याच्या पाठिंबाचा हेतू इतकाच आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर इथले खेळाडू आपले गणले जावेत, त्याचं मोजमापन झालं पाहिजे आणि चमकदार कामगिरी कोल्हापूरची दिसली पाहिजे. त्या काळातला फुटबॉल आणि आत्ताचा फुटबॉल हा फरक आहे आणि त्या फुटबॉल संघटनेचे काहीतरी तालीम संस्था आहे, त्याचं वर्धापन दिन निघतं आणि पेठापेठांच्या वादामुळं काही अंतर्गत वादामुळं काही ठिकाणी इतका वाद विकोपाला जातो की लोकांना कळत नाही की आम्ही कोणत्या दिशेला आहोत. काही महिन्यांपूर्वीच कोल्हापुरात अटल फुटबॉल चषकात तुफान राडा झाला होता. शिवाजी तरुण मित्रमंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळाच्या सामन्यावेळी प्रेक्षक गॅलरीमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. सुरक्षा रक्षकांनी राडा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला. आत्ताच्या युवकांना मार्गदर्शन करायला वस्ताद आता पूर्वीचे राहिले नाहीत. आत्ता जे आहेत ते राजकीय वस्ताद आहेत, ज्यांना स्वतःच हित माहित आहे, स्वतःच हित पाहतात, परंतु आपल्या समोर असलेला कार्यकर्ता तो दिशाहीन झालाय, कोणत्या वादात पडलाय आणि त्याचं पुढे काय होणार आहे हा विचार कधीच करला जात. मग फुटबॉल हा कोल्हापूरचा पुढे न्यायचा कसा हा प्रत्येक फुटबॉल प्रेमीच्या मनात घर केलेला आहे. चुकीच्या घटना घडतायत, दिशाहीन झालेला आहे. मग कोल्हापूरकरांनी समजायचं काय, वागायचं काय, याला जर आळा बसवायचा असेल तर पहिलं नेत्यांनी सुधारलं पाहिजे, तर कार्यकर्ता सुधारला जाईल. फुटबॉल इथल्या मातीत इतका मुरलाय की गल्लोगल्ली चौकात चौकात फुटबॉलचे क्लब चालवले जातात. मैदानात खेळाडू भिडतात आणि मैदानाबाहेर प्रेक्षक राडे घालतात. पण फुटबॉलच्या या अतिप्रेमामुळे दोन समाजात दंगली घडत असतील तर शाहूंच्या विचारांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरकरांना आपण काय करतो याचा विचार करायलाच हवा. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.